नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. 2 फेब्रुवारी रोजी जे MPSCचं ग्रुप बीचं जो पेपर झाला, त्या पेपरमधील जेवढे पण जीकेचे प्रश्न होते, प्रश्न बऱ्यापैकी चांगले होते. म्हणजे जे वन लाईनर पण होते आणि पोलीस भरतीला इथून पुढचे किंवा इथून पुढे जेवढे पण पेपर होतील तुमचे, त्या पेपरला पण विचारण्यासारखे होते. आणि हे सर्व सर्व जे प्रश्न आहेत, हे प्रश्न महत्त्वाचे प्रश्न जेवढे रिपीट होऊ शकतात असे प्रश्न मी घेतलेले आहेत आणि त्याचं आज आपण विश्लेषण करणार आहोत. पेपर हवा तेवढा सोपाही नव्हता आणि हवा तेवढा अवघडही नव्हता आणि बऱ्यापैकी जणांना पेपर हा ज्यांचा अभ्यास बऱ्यापैकी आहे आणि ज्यांनी अटेम्प्ट 80+ केला आहे त्यांना हा पेपर खूप छान पद्धतीने गेलेला असेल. ओके, चला. आणि जास्तीत अटेम्प्ट तुम्ही करायचा आहे. खूप मुलं असं म्हणतात की अटेम्प्ट माझे कमी झाले वगैरे, तर अटेम्प्ट ज्या मुलांचं जास्त होतो तर लक्षात ठेवा तुमचा स्कोर देखील तितकाच वाढण्यासाठी चान्सेस आहे. डेली करंट अफेअर्सची आपली बॅच आहे, अनुभवचे हे ॲप आहे. हे ॲपवरती तुम्ही नक्की जावा. तुम्हाला डेली करंट अफेअर्सचं PDF सहित व्हिडिओ देखील त्या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल आहेत. ओके, कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे, नक्की त्याच्यात चेक करा. राजगुरू नावाचं आपलं स्पेशल जीकेचं पुस्तक आहे. या जीकेच्या पुस्तकातील जेवढे पण प्रश्न आले होते या कंबाईनच्या पेपरला, हे मी तुम्हाला नंतर लावतोच. आणि बऱ्यापैकी प्रश्न हे आपल्या ह्या पुस्तकामधील होते. कंबाईनला होते, पोलीस भरतीला तर होतातच, परंतु कंबाईनला देखील होते. जर हे पुस्तक तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती मेसेज करा. व्हॉट्सअपला मेसेज करायचं फक्त तुम्हाला की तुम्हाला हे पुस्तक पाहिजे, जीकेचा ऑनलाईनचा ठोकळा. ओके, चल. आणि मी आता सांगितलेलं आहे ज्या मुलांचा जे 80+ जो अटेम्प्ट झाला आहे ते एकदम भारी आणि चांगला अटेम्प्ट आहे. खूप मुलं असं म्हणतात की मला माझं 70 अटेम्प्ट झाले किंवा 60 अटेम्प्ट झाले. लक्षात ठेवा, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही गोल देखील केलेलं नसेल त्या प्रश्नाचं जे काही मार्क आहे तो तुम्हाला मिळणारच नाही. आणि अटेम्प्ट जास्त केल्याने नक्कीच हा फायदा होतो. हा माझा गेल्या खूप दिवसापासूनचा हा माझा अनुभव आहे. लक्षात ठेवा, अटेम्प्ट शक्यतो तुमचं 85+ तुमचा अटेम्प्ट हा नेहमी असला पाहिजे. या मताचा मी वैयक्तिक आहे, बाकी तुम्हाला वेगवेगळे शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने सांगत राहतील, परंतु हा माझा अनुभव आहे की कधी पण माझा ज्यावेळेस मी MPSCला जात होतो तेव्हा माझा वैयक्तिक अटेम्प्ट हा कधी पण मी तुम्हाला विश्वास बसणार नाही, मी कधीही माझा अटेम्प्ट 100 करत होतो. ठीक आहे, 100 माझा कधी अटेम्प्ट असायचा. आणि या पेपरला देखील माझा 99 अटेम्प्ट मी केलेला आहे. एक चुकून राहिला, ते कुठला राहिला घरी आल्यावर कळा मला. ठीक आहे, तो 99 असो, काय हरकत नाही. तुमचा अटेम्प्ट जेवढा असेल तेवढं शुअरिटी तुम्ही ठेवलेलं असेल, काय हरकत नाही. चला बघत आपण. आणि काही जर शंका असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता. बघा, पहिला प्रश्न एकदम भारी पद्धतीचा होता आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे जे मॅथ्स आणि रिजनिंग क्वेश्चन होते ते 20 होते, लक्षात ठेवा. आणि मी इथं ते प्रश्न घेणार नाही आणि बऱ्यापैकी प्रश्न जे महत्त्वाचे होते ते मी इथं समाविष्ट केलेले आहेत. खालीपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या वारसाची काहीच व्यवस्था न केल्याने कंपनी सरकारने त्यांचे राज्य हे खालसी केलं आहे? आता हे खालसा कोणी केलं असेल? हे लॉर्ड डलहौसी यांनी ही धोरण आणली होती, सर्वांना माहिती असेल. त्याच्या कार्यकाळामध्ये सर्वात जास्त ब्रिटिश सत्ता विस्तारली. लॉर्ड डलहौसीने खालसा धोरण आणलं, दत्तक विधान नामंजूर म्हणतो आपण त्याला. आणि 1854 मध्ये, ठीक आहे, 1854 मध्ये राजा रघुजी तिसरा जो व्यक्ती आहे ना, हा व्यक्ती याच्या मृत्यूनंतर यांनी वारस घेतली नव्हती आणि काही व्यवस्था केली नव्हती. त्यामुळं जो काही नागपूरचं संस्थान आहे तो संस्थान काय झालं होतं, खालसा झालेलं होतं. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. लॉर्ड डलहौसी सुपर आहे MP. ओके. आणि पहिलं संस्थान जर कुठलं विचारलं तुम्हाला खालसा होणार तर ते आहे सातारा. सातारा आहे, जैतपूर आहे, संबलपूर आहे, उदयपूर आहे, बऱ्यापैकी आहेत, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट. झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती. हा जसेच्या तसं ज्या मुलांनी आपलं लेक्चर केलं असेल, माझे व्हिडिओ बघितले असेल किंवा पुस्तक वाचलं असेल तर त्यांना हे जसेच तसं आठवत असेल. मी कधी इतिहास शिकवताना हे वाक्य मी सांगत असतो 1857च्या उठावामध्ये, की जो सर हिरोज होता तर हा हिरोजला खूप ताणलं थोडक्यात राणीनी, झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी. आणि ज्यावेळेस अंतिमतः हिरोजनं राणीला मारलं तेव्हा तो म्हटला की संपूर्ण 1857च्या उठावामध्ये एकमेव मला मर्द दिसते. हा शब्द मी कधीही वापरत होतो, मर्द, तर इथे शब्द पुरुष वापरलेला आहे. तर तो कोण असेल व्यक्ती? सर हिरोज आहे. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 3. ज्यांनी हे आन्सर करेक्ट केलं असेल अगदी बरोबर आहे. 1857चा उठाव आहे आणि 1857 नावाचं एक पुस्तक पण आहे. ओके, याच नावानं पुस्तक कोणी लिहिलं असेल तर ते येतं S.N. सेन. S.N. सेन यांचं एक पुस्तक आहे 1857चा उठाव. अगदी डिटेलमध्ये भरपूर विश्लेषण करता येऊ शकतं ह्या प्रश्नामध्ये, परंतु आपल्या वेळेचा अभावामुळे मी तुम्हाला कमीत कमी विश्लेषणामध्ये सांगतोय. ओके, चलो पुढचा प्रश्न. सती प्रथेबद्दल शास्त्राच्या संमतीने केलेला खून, या प्रश्नाचं उत्तर देणार मी माझ्या परीनं सांगतो. आन्सर की 2-3 दिवसानंतर आल्यानंतर तुम्हाला कळूनच जाईल की मला वाटतं याचा आन्सर राजा राममोहन राय असू शकेल.
ठीक आहे. राजा रामरायांनी खूप प्रयत्न केला होता. 1829 मध्ये ज्यावेळेस लॉर्ड विल्यम बेंटिक होता ना, बंगालचा गव्हर्नर, जो गव्हर्नर जनरल, जो पुढे जाऊन भारताचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. ठीक आहे ना. हा कोण आहे? हा भारताचा पहिला फर्स्ट गव्हर्नर जनरल बनला आहे. कारण याच्याच कार्यकाळामध्ये काय आलं होतं? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, लक्षात ठेवा. आणि याच्या कार्यकाळात 1833चा जो चार्टर ऍक्ट आला, त्या चार्टर ऍक्ट नुसार असं झालं की बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला आहे. आणि तो पहिला होता लॉर्ड विल्यम बेंटिक. त्यांनी ढगांचा बंदोबस्त वगैरे केलेला आहे. राजाराम मोहन राय, बंगालमध्ये राधानगर ठिकाणी त्यांचा जन्म झाला आहे. संवाद कौमुदी, त्यानंतर ठीक आहे, मिरातुल अखबार, हे 2 वर्तमानपत्र त्यांचे आहेत. लक्षात ठेवा. 1828 मध्ये त्यांनी 28 ऑगस्ट 1828 मध्ये कशी स्थापना केली होती? ब्राह्मो समाजाची स्थापना केली होतं. अगदी भारताचे, भारतीय प्रबोधनाचे अग्रदूत असंही आपण त्यांना राजा राममोहन राय म्हणतो. राजा राममोहन राजा ही पदवी कोणी दिली असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, चलो. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? ठीक आहे. इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते? तर तिथे आनंद मोहन बोस. ओके, आनंद मोहन बोस. लक्षात ठेवा. जर तुमचा अभ्यास जरी नसेल, डायरेक्ट तुम्ही हा क्वेश्चन जरी वाचलं नसेल पुस्तकामध्ये, तरीही तुम्ही हा क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. लक्षात ठेवा. परंतु तेवढं तुमचं जे काही मनाची व्यापकता आहे ना, लक्षात ठेवा. माझा अनुभव सांगतो मी. MPSC मध्ये तुम्ही किती वाचलेला आहे, किती वर्षापासून वाचताय, काही मॅटर करत नाही. तुमची व्यापकता किती मोठी झाली आहे ह्याच्यावर तुम्ही न येणार क्वेश्चन देखील सोडवू शकता. आणि कधी तुमचा जो काही 60चा स्कोअर आहे, 60+ स्कोअर, तो तुम्ही नक्कीच अचीव करू शकता, प्राप्त करू शकता. 60+ मार्क म्हणतो मी तुम्हाला कंबाईनच्या एक्झाममध्ये. आणि जो तुम्ही जर एवढं दिलं असेल तर तुम्ही PSI, ST आणि ESO तिन्ही पण तुम्ही 100% देऊ शकता. त्याचा अर्थच असा आहे 60+ स्कोअर म्हणजे. ठीक आहे ना. तर एवढं तुम्ही अचीव करू शकता. प्रत्येक विषयाला टार्गेट करा. हा मी माझा कधीही सांगणं असतं विद्यार्थ्यांना की विषयाला तुम्ही टार्गेट करायचं आहे. विषयाला टार्गेट म्हणजे कसं? जर भूगोलाचे क्वेश्चन असले, समजा भूगोलाचे 10 प्रश्न विचारले आताच्या एक्झाममध्ये, तर 10 पैकी तुम्हाला 8+ आलेच पाहिजेत. हिस्ट्रीचे जर 10 प्रश्न वाचले आले असतील तर 8+ तुमचे आलेच पाहिजेत. करंट अफेअरचे जर 15 प्रश्न असले तर तुमचे जवळपास 12-13 क्वेश्चन हे आलेच पाहिजे. 10+ तर आलेच पाहिजे. असा तुमचं टार्गेट तुम्ही ठेवायचं आहे. 10+ टार्गेट ठेवा, नक्कीच तुम्हाला यश मिळून जाईल. चला, इतिहासाचा आणखी एक महत्त्वाचं क्वेश्चन आहे, सोपं क्वेश्चन, जे पोलीस भरतीला ह्याच्यामध्ये 4 क्वेश्चन तयार होतात. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? कोणी केले, कधी केलेली आहे? ओके, प्रार्थना समाजाची स्थापना कधी झालेली होती? प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती 1867 मध्ये. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. जे आत्मा ओके, कोणी स्थापना केली होती प्रार्थना समाजाची? तर ठीक आहे, तरखडकर. ओके, आत्मापासून प्रार्थना करायचं असं मी कधी सांगत असतो. ओके, लक्षात ठेवा. दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे बंधू. ओके, आत्मा त्यांचं नाव आठवेना मला. ठीक आहे ना. त्यांनी स्थापना केली होती, लक्षात ठेवा. सत्यशोधक समाज आहे, सर्वांना माहिती असेल. 1873 ची स्थापना आहे. बस एकावरून ज्या क्षणी तुम्हाला माहिती असेल की सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 मध्ये महात्मा फुले यांनी केले आहेत, बस ब4 फक्त एकाच ठिकाणी. त्याचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 3. ओके, सार्वजनिक सभेची स्थापना 1870 ची आहे, जे सार्वजनिक ग वा जोशी. ओके, ग वा जोशी यांनी स्थापना केली होती पुण्यामध्ये सार्वजनिक सभा. आणि आर्य समाज स्थापना 10 एप्रिल 1875 मध्ये महर्षी दयानंद सरस्वती यांनी केलेलं होतं, मुंबईमध्ये स्थापना केली होती. ओके, याचं लक्षात घ्या, हे मुंबईचे आहे. 10 एप्रिल 1875 ला स्वामी दयानंद सरस्वती. सार्वजनिक सभा आहे ग वा जोशी. सत्यशोधक समाज आहे महात्मा ज्योतिबा फुले. आणि प्रार्थना समाज स्थापना आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर. ओके, आठवलं बघा, आत्माराम पांडुरंग तरखडकर. चलो, नेक्स्ट. 27 जुलै 1889 मध्ये लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीपैकी कोणत्या व्यक्तींचा संबंधित होता? ओके, कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या त्यापैकी? आता हा जो क्वेश्चन आहे ह्याचं मी आन्सरकीची वाट बघतोय, पण माझ्या तरी मते मला ज्यावेळेस मी जेवढं पण इंटरनेटवरती सर्च केलं किंवा बघितलं तर याचं उत्तर मला सर ॲलन ह्यूम तर आहेत, विल्यम डिग्युपेर आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, आणि योमेशचंद्र बॅनर्जी आहेत. आणि ह्याच्यासोबत ना विल्यम वेडरबर्न पण आहेत बरं का. विल्यम वेडरबर्न पण आहेत. परंतु वेडरबर्नच्या सोबत ब्रिटिश इंडिया कमिटीमध्ये मला केन व्यक्ती कधी दिसले नाहीत. त्यामुळे याचं उत्तर मी ब आणि क देतो. बऱ्याच जणांनी आन्सर हे तुम्हाला हे दिलं असेल 4 नंबरचं, आणि कदाचित आयोग पण तुम्हाला 4 नंबर आन्सर देऊ शकतो बरं का. पण मला तरी केन व्यक्ती आढळलेले नाहीत.
विल्यम योडरबर्ग तर ह्याचे पहिले अध्यक्षच होते. ओके, ह्या समितीचे पहिले अध्यक्ष, फर्स्ट अध्यक्ष म्हणतो मी. पहिले अध्यक्ष कोण होते? विल्यम, ओके, विल्यम वेडरबर्न. वेडरबर्न होते. आणि जे विल्यम डिग्बी आहेत ना या ठिकाणी, ओके, यांचं नाव आहे विल्यम डिग्बी. विल्यम डिग्बी हे पहिले सचिव पण आहे त्याचे, फर्स्ट सचिव ह्याचे कोण असतील तर ते विल्यम डिग्बी, ब्रिटिश इंडिया कमिटी, लंडनमध्ये 1889. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे, खालीपैकी योग्य विधानांच्या पर्यायांची निवड करा, म्हणजे बरोबर कुठला असेल. आणि आयोग हा सोपा क्वेश्चन होता. भारतातील पहिली सुती कापडाची गिरणी मुंबईला आहे, 1853 मध्ये सर्वांना माहिती असेल. भारतात पहिली तागाची गिरणी रेशरा या ठिकाणी आहे, पश्चिम बंगालमध्ये रेशरा करेक्ट आहे. भारतातील पहिली सुती कापड गिरणी नानाभाई कावजे दावर यांनी सुरू केली होती, हे पण करेक्ट आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचा करेक्ट आन्सर असेल, सर्व राईट आन्सर. ओके, सोपा क्वेश्चन आहे. चलो, कोल्हापूर येथील 27व्या पलटणीतील हिंदी शिपायांनी खालीपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 उठाव हे बंड केलेलं आहे. याचं उत्तर ज्यावेळेस मी सर्च केलं तर आणि मी देखील आन्सर त्याचं तेच केलेलं आहे, रामजी शिरसाट. याचं करेक्ट आन्सर असेल पर्याय क्रमांक 1, फक्त ए याचं करेक्ट आन्सर असेल. बाकी रंगो बापू गुप्ता हे सातारामध्ये होते, सर्वांना माहिती असेल. नानासाहेब पेशवे हे कानपूरमध्ये होते, आणि हे भिल्ल जे आहेत ना, भिल्लांचं उठावाचं नेतृत्व यांनी केलं होतं. ओके, कोल्हापूरमध्ये रामजी शिरसाट, लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 4 याचा राईट आन्सर आहे. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडायचं आहे. म्हणजे हा क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमध्ये वाचा किंवा तुम्ही मराठीमध्ये वाचा, तुम्हाला हा क्वेश्चन समजला तरच तुम्ही प्रश्न सोडू शकता. लोह, सोने आणि तांबे जे आहेत ना, हे अग्निजन्य खडकामुळे आढळतात, त्याला इग्नाइस रॉक म्हणतो आपण, करेक्ट आन्सर आहे त्याचा. स्तरित खडकामध्ये चुनखडक आणि जिप्सम सापडतं, बरोबर आहे, हे पण करेक्ट आन्सर आहे. रूपांतरित खडकामध्ये अभ्रक आणि गार्नेट यासही खनिजे आढळत नाहीत, तर हे चुकीच आहे, इथं आढळतात. म्हणजे अ आणि ब बरोबर आन्सर याचा पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, असं मला वाटतं अ आणि ब करेक्ट आन्सर असेल. रूपांतरित खडकामध्ये अभ्रक आणि गार्नेट आढळतात बरं का, आढळतात, इथं आढळत नाहीत असं दिलेलं आहे, ऍक्च्युअली तिथं आढळतात, म्हणजे अ आणि ब असू शकतं, बाकी ठीक आहे. चलो नेक्स्ट, खालीपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, कोणती विधाने बरोबर असतील. महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरं आहे का? यस, महाराष्ट्रामध्ये आपण मानतो, भारतामध्ये मानत नाही पण महाराष्ट्रामध्ये मानतो आपण, भीमा नदी आपण व्यवस्थितपणे सेपरेट नदी प्रणालीमध्ये बघितलेलं आहे, करेक्ट आन्सर याचं राईट आहे. पैनगंगा नदी ही अजिंठा डोंगररांगेमध्ये उगम पावते का? यस, अजिंठा डोंगर रांगेमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये उगम पावते आणि पूर्वेकडे वाहत जाऊन आपल्या वर्धा नदीला जाऊन मिळते पैनगंगा नदी. मांजरा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे, नाही, ही मांजरा कृष्णेची उपनदी नाही, ही आहे गोदावरीची उपनदी. ठीक आहे, गोदावरी या नदीची उपनदी आहे. आणि सिंधपन नदी ही गोदावरीची उत्तरेकडील नाही, ही दक्षिणेकडील उपनदी आहे, आपण व्यवस्थितपणे नदी प्रणालीमध्ये बघितलेलं आहे. ओके, हा, गोदावरीची उपनदी आहे, मात्र ती एवढंच की दक्षिणेकडून मिळते. सिंधपना नदी मंजरत बीड या ठिकाणी यांचा संगम होतो. कुठं? मंजरत बीड या ठिकाणी याचा संगम झालेला आहे, समजा. आणि धर्माबाद या ठिकाणी मांजरा आणि गोदावरीचा संगम होतो. म्हणजे हे चुकीचं, हे चुकीचं आहे, बरोबर ओळखायचं आपल्याला. एक अ आणि ब, थोडक्यात अ आणि ब, पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे. महाराष्ट्रातील 1960 आणि 2020 मधील एकूण प्रशासकीय विभाग अनुक्रमे सांगायचं आपल्याला. 1960 मध्ये किती होते? 4 होते, नंतर 2 वाढले, 6 झाले, आता सध्या किती आहेत? 6 आहेत, 4 आणि 6 करेक्ट आन्सर आहे, पर्याय क्रमांक 2. आणि त्यावेळेस 1960 मध्ये ना महाराष्ट्रामध्ये काय काय होतं बाबा, जिल्हे किती होते? जिल्हे महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस 25 जिल्हे होते, 26 जिल्हे होते महाराष्ट्रामध्ये, 26 जिल्हे होते. आत्ता जर विचारला पण 36 जिल्हे आहेत, ठीक आहे ना. 1960 मध्ये महाराष्ट्रामध्ये तालुके किती होते? तालुके 229 तालुके होते, आणि आता किती येतं? जवळपास 358 तालुके येतात. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जवळपास 3 मनपा होत्या. महानगरपालिका किती होते त्यावेळेस? 1960 मध्ये 3 महानगरपालिका होते, आणि आता किती असतील? 29 महानगरपालिका आहेत. 29 जालना रिसेंटली बनलेलं आहे. बाकी 60चा आणि आताच कंडिशन तुम्हाला माहिती असेल. आणि 4 इथं विभाग आहेत होते पूर्वी, आणि आता 6 विभाग आहेत, प्रशासकीय विभाग. मृदा प्रकार आणि त्यांचा प्रदेश ओळखायचा, म्हणजे कोणत्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते. कापसाची काळी मृदा ही ओके, यस, पठारी भागामध्ये 100% आढळते, पर्याय क्रमांक 3 अ3 आहे, म्हणजे हे कट झालं आणि हे कट झालं. ठीक आहे, असं तुम्ही ऑप्शन कडून जाओ बरं का, पटापट तुम्हाला म्हणजे प्रश्न लगेच सुटेल तो. जांभे मृदा तुम्हाला सांगितलं, जिथं पाऊस जास्त आहे, कोकण आहे, त्या ठिकाणी जांभे मृदा सापडते. मग अ चं 3 आणि ब चं 1 असं एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, बाकी तांबडी मृदा
तांबडी मृदा पूर्व विदर्भामध्ये आढळते आणि उथळ भरड जी मृदा आहे ती सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये आढळते. कापसाची काळी मृदा म्हणतो पण ज्याला रेगूर मृदा असंही म्हणतात. रेगूर मृदा असंही म्हणतात, लक्षात ठेवा. आणि जांभी मृदा आहे त्याच्यामध्ये बॉक्साईट जे आहे ना, बॉक्साईट, या बॉक्साईटचे साठे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये सापडतात. कोणत्या दोन नद्यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला आपण पंजाब हिमालय असं म्हणतो? तर हे आहे सिंधू व सतलज. सिंधू आणि सतलज नदी दरम्यानचा जो काही प्रदेश आहे त्याला पंजाब हिमालय असे म्हटलं जातं, लक्षात ठेवा. ओके. आणि हिमाचल प्रदेश मध्ये एंट्री करते सतलज नदी आणि पंजाबमधूनच पुढे पाकिस्तानमध्ये जाते. भारताच्या बाहेर उगम आहे आणि भारताच्या बाहेर संगम आहे सतलज नदीचा, जी सिंधू नदीलाच संगम होतो पुढे जाऊन. ठीक आहे, लक्षात ठेवा. पंजाब हिमालय. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये अतिउष्ण, कोरडे आणि धुळीचे वेगाने वाहणारे वाऱ्यांना काय म्हणतात? लक्षात ठेवा, हे ठिकाण महत्वाचं खूप. पश्चिम आणि वायव्य भारतामध्ये म्हणतात त्याला लू वारे, LOO लू. आणि हे जर बंगालमध्ये आले असते तर बंगालमध्ये म्हणतात काल बैसाखी किंवा नॉर्वेस्टर. ठीक आहे, काल बैसाखी किंवा नॉर्वेस्टर म्हणतात पण बंगालमध्ये. आणि उत्तर भारतामध्ये म्हणतात लू वारे. ठीक आहे, लू वारे. स्वामीनाथन आयोग होता. स्वामीनाथन 1970 यांच्या व्याख्यानुसार भारतीय कोरडवाहू जी शेती आहे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे किती पडतं, म्हणजे स्वामीनाथन यांच्या म्हणण्यानुसार कोरडवाहू शेती आपण त्याला म्हणू शकतो जिथं पाऊस किती पडतो थोडक्यात. तर हे 40 सेंटीमीटर पेक्षा जास्त आणि 100 सेंटीमीटर पेक्षा कमी, म्हणजे 40 ते 100 सेंटीमीटर मध्ये जेवढा पाऊस पडत असेल त्याला म्हणतो कोरडवाहू शेती. पर्याय क्रमांक 4 राईट आन्सर, फक्त ड. असं मी बघितलं हे आयोग म्हणजे त्याचं PDF बघितलं त्याच्यामध्ये हे दिलेलं होतं. महाराष्ट्रातील घाट व त्यावरील रस्ते यांच्या योग्य जोड्या जुळवायचा आहे. आता घाट काय, तुम्हाला रस्ता काय हे सोपंच आहे. फोंक कोल्हापूर ते कणकवली किंवा पणजी, फोंडा घाट आहे. माळशेज घाट आमाठा अहमदनगर ते ठाणे, माळशेज घाट आहे. हनुमंते कोहकू कोल्हापूर ते कोल्हापूर दरम्यान हनुमंते घाट आहे. आणि नाथमू म्हणजे नाशिक ते मुंबई दरम्यान तळघाट आहे. बघा कुठला शहर येतात? 4 3 2 1 4 3 2 1 4 3 2 1 पर्याय क्रमांक 4. सोपं आहे. शंभू महादेव डोंगररांगा डॅश डॅश यांच्या नद्यांच्या दरम्यान आहेत. ओके, शंभू महादेवचे जे डोंगररांगा आहेत ते कोणत्या नद्यांच्या दरम्यान असतील? हे आहे भीमा आणि कृष्णा नदीच्या दरम्यान. पर्याय क्रमांक 3. सोपं नाही, सोपं आहे. जर तुम्ही मॅप काढून बघितला असेल किंवा नदी लिहिलं असेल तर तुम्हाला माहिती असेल की समजा इथे नर्मदा नदी आहे, त्याच्यानंतर खाली आहे सातपुडा पर्वतरांग, त्याच्या खाली आहे तापी नदी. ठीक आहे, त्याच्या खाली आहे परत एक तापी नदी आहे, ही तापी नदी. ठीक आहे, ही आहे तापी नदी. त्यानंतर परत इथं काय आहे, सातमाळ आहे, सातमाळ अजिंठा. इथं आहे गोदावरी नदी, गोदावरी आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे खाली, हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली भीमा नदी आहे, भीमाच्या खाली आहे तुमचं शंभू महादेव, आणि शंभू महादेवच्या खाली येतो तुमचं कुठलं? कृष्णा नदी. त्यामुळं भीमा आणि कृष्णा दरम्यान तो शंभू महादेवचे डोंगर रांगा. भूगोलाचे क्वेश्चन सोपे होते बरं का. भूगोलाचे क्वेश्चन सोपे होते. 10 पैकी तुम्हाला 8 ते 9 किंवा 10 पैकी 10 तर यायला काहीच अडचण असू नये. ठीक आहे, असो एक चुकलाय माझा, 9 बरोबर आहेत. चलो, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जे IMF आहे, IMFच्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था, श्रीमंत अर्थव्यवस्था कोणते कोणते आहेत? हे संपूर्ण जगातील 5 अर्थव्यवस्था सर्वांना माहिती असेल. आपण चालू घडामोडीमध्ये पण हे कव्हर केलेलं होतं. 1 नंबरला अमेरिका तो, 2 नंबरला चीन येतो, 3 नंबरला जर्मनी आहे, 4 नंबरला जपान आहे आणि 5 नंबरला भारत आहे. ठीक आहे, भारत हे करेक्ट आन्सर आहे. आणि भारताचा क्रमांक 5 होता हे जरी तुम्हाला माहिती असले तुम्हाला क्वेश्चन हा आरामसे सुटू शकेल, कारण 4 ऑप्शन मध्ये भारत शेवटी आहे आणि अमेरिका 1 नंबरला येतो. ओके, सोपं आहे. क्रिस्टालिना जॉर्जियावा याचे प्रमुख आहेत आणि वॉशिंग्टन DC जो अमेरिकेमध्ये येतो, वॉशिंग्टन DC या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर आहे IMF. ओके, लक्षात ठेवा 1944 ची स्थापना आहे IMFचं. डॉक्टर विजय केळकर समिती आहे. या विजय केळकर समितीचा अहवाल हा कशा समिती आहे? त्यांनी सुचवलं GST आहे ना, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा कसा आहे? अप्रत्यक्ष कर आहे, अप्रत्यक्ष कर आहे. म्हणून अप्रत्यक्ष कराविषयक सुधारणा समिती कुठली असेल तर ते डॉक्टर विजय केळकर समिती. विजय केळकर समिती. आणि विजय केळकर समिती हे विजय केळकर जे होते ते 13व्या वित्त आयोगाचे देखील अध्यक्ष होते. 13व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? विजय केळकर. आणि GST कधी लागू झालं होतं? 1 जुलै 2017 लागू झालेलं आहे. संपूर्ण भारतामध्ये अप्रत्यक्ष हा कर आहे. वित्तीय क्षेत्रातील सुधारणा जे आहे ना, बँकिंग क्षेत्रातील सुधारणा त्याला म्हणतो आपण नर्सिंग होम कमिटी. डॅश डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी
बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना आणली, त्याला आपण मल्टी पॉवर्टी डायमेन्शनल इंडेक्स म्हणतो आपण, MP मल्टी पॉवर्टी डायमेन्शनल इंडेक्स, ठीक आहे ना, MPI थोडक्यात, MPI म्हणतो आपण. आणि हे बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक आणलं HDI इंडेक्स मध्ये, आणि HDI इंडेक्स होता 2010चा, 2010 मानव विकास निर्देशांक 2010 नुसार आलेलं आहे. ठीक आहे. तुमचा जर अभ्यास बऱ्यापैकी जुना असेल आणि खूप छान पद्धतीने तुमचा अभ्यास एकेकाळी तुम्ही केला असाल आणि मध्ये जर गॅप जरी असेल ना, तरी पण तुमच्या लक्षात ठेवा तुमचे बऱ्यापैकी आन्सर हे करेक्ट येत असतात. अशाच प्रकारचा हा एक क्वेश्चन होता. ओके, खूप दिवस झाला गॅप, रिव्हिजन तर मी काय केलंच नव्हतं जाताना. असो. हरित आता क्रांती आला बघा. ओके, सोपं आहे. क्रांती आणि उत्पादन. हरित क्रांती आहे अन्नधान्य उत्पादन सगळ्यांना माहिती असेल. सोनेरी क्रांती आहे सुवर्ण क्रांती फळे उत्पादन. निळी क्रांती आहे मत्स्य उत्पादन. तेलबिया पिवळी क्रांती. 3 4 2 आणि 1 3 4 2 आणि 1 पर्याय क्रमांक 3. सोपं आहे. क्रांती हा एक स्ट्रॅटेजिकचा पण भाग होता आणि तो त्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये हा क्वेश्चन विचारला आहे. चलो, पॉलिटिक्सचे क्वेश्चन एकदम क्वालिटीचे, एकदम भारी. एकदम भारी म्हणजे काय, जे 10-15 प्रश्न होते ना तुमचे बऱ्यापैकी आलाच पाहिजे असे सगळे बऱ्यापैकी सोपे सोपे प्रश्न होते. पॉलिटिक्स सोपं होतं, भूगोल सोपं होतं, विज्ञान थोडंसं हार्ड असतोच, नेहमीच असतो. भारतीय संविधानातील अनुच्छेद म्हणजे अनुच्छेद याचा अर्थ कलम बरं का. कलम मध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा आहे, म्हणजे तो बजेट आहे थोडक्यात. बजेट, अर्थसंकल्पाचे बजेट हे केंद्रीय अर्थसंकल्पाची काय परिभाषा आहे ती कुठं करण्यात आलेलं आहे. ही आहे बजेटची व्याख्या मिळते आपल्या कलम 112 मध्ये. भारतीय राज्याने कलम 112 सांगतं की अर्थसंकल्प किंवा बजेट खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक प्रतिनिधींचं साधन नाही. बघा, वाचल्याने तुम्हाला कळता येईल. बँक रेट असेल, मी काय म्हणतो, बँक रेट आहे, रेपो रेट आहे, त्यानंतर रिव्हर्स रेपोर्ट आहे, हे जे आहे हे सगळे, किंवा OMO आहे. OMO म्हणजे हे वाला का, चौथं वाला ऑप्शन, ठीक आहे. OMO ओपन मार्केट ऑपरेशन्स म्हणतो आपण. हे सर्व कसं आहेत, हे संख्यात्मक साधने आहेत. मग आता गुणात्मक साधने कुठली कुठली असतील. गुणात्मक आहेत उपभोग नियंत्रण, त्यानंतर कर्जदारांना सीमांचे नियमन, आदेशाच्या मार्फत नियंत्रण. पण इथं नाही म्हणून विचारलं तुम्हाला, त्यामुळे याचा करेक्ट आन्सर असेल खुल्या बाजारातील व्यवहार, OMO, जे संख्यात्मक साधन आहे, एक संख्यात्मक साधन आहे. नेक्स्ट, खाली विधानापैकी कोणते विधान हे बरोबर आहेत. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली झाली, आणि PM प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान जी योजना आहे ती योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. तर हे दोन्ही पण आन्सर करेक्टच आहेत, दोन्ही पण विधान बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर आहे. अ आणि ब बरोबर लक्षात ठेवा. भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळ आणि PM विश्वकर्मा कौशल सन्मान. बऱ्याच वेळा काय होतं MPSC ना, तुमचे जे काही आकडेवारी असतील ना त्या ठिकाणी शक्यतो चुकवत नाही, कारण एवढा आकडेवारी छोटी मोठी आकडेवारी प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात राहील हे शक्य नाही. त्यामुळं हे सरळ वगैरे असेल ना ते बऱ्यापैकी करेक्ट लिहितं MPSC, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्या धर्ती तुम्ही ते अंदाज पण मारू शकला असता वरीलपैकी सर्व बरोबर म्हणून. चलो, हा क्वेश्चन मी खूप दिवसापूर्वी कव्हर केलं होतं, मला पण वाचल्यानंतर थोडंसं कन्फ्यूज झालं. उस्ताद राशिद खान यांचं निधन झालं होतं 2024 मध्ये, ठीक आहे. तेव्हा तुम्हाला मी हा क्वेश्चन कव्हर केलं होतं चालू घडामोडी आपल्या बॅचमध्ये. उस्ताद राशिद खान यांचे घराणं कोणतं होतं, तर हे आहे रामपूर सहवासन घराणं. हे आम्ही रामपूर सहवासन घराणा हा मला माहिती आहे, पण हे ह्यांचंच आहे का हे माहिती म्हणजे आठवत नव्हतं. पण नंतर काय केलं मी, चलो म्हटलं कशाचं कशा ना आपण हे शिकवलं म्हटल्यानंतर रामपूर सहवासन घराणा आपण ह्याच करेक्ट करू, आणि ते करेक्ट निघालेलं आहे, बरोबर निघालं ते, ठीक आहे. उस्ताद राशिद खान. खालीलपैकी कोणत्या राज्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी ओरोनोदोई 2.0 ही योजना सुरू केलेली आहे. ओरोनोदोई हे आसामीच भाषा आहे. ओके, आसाम आहे तर आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्व शर्मा यांनी सुरू केलं होतं, लक्षात ठेवा. ओरोनोदोई योजना याच्या माध्यमातून जे काही महिला आहेत त्यांना ह्या योजनेच्या माध्यमातून दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी जे काय सरकार आहे आसाम सरकार ते मदत करतं पैशाच्या स्वरूपामध्ये. ओके, जसं आपल्याकडं लाडकी बहीण वगैरे होतं ना त्याच्या प्रकारचं आहे. चलो, सूर्यकिरण हा क्वेश्चन थोडासा नवीन आणि एकदम नवीन कॅटेगरीतला वाटला मला. हे अशा पण कॅटेगरीचे प्रश्न आपण कव्हर केले पाहिजे, इथून पुढे आता समजलं मला. पण माझा तो अंदाज आहे तो बरोबर लागला. सूर्यकिरण या हवाई जो कसरत आहे ह्याच्या बोधवाक्य काय आहे. बघा, बऱ्याच जण मुलं कन्फ्यूज करतील किंवा म्हणजे ह्यालाच टिक मार्क करतील. नभः स्पर्शम देतो, लक्षात ठेवा हे भारतीय वायुदलाचं ब्रीदवाक्य आहे. भारतीय जो वायुदल आहे ना त्याचं ब्रीदवाक्य नभः स्पर्शम दीप्तम, आणि शत्रुजित तर असू शकत नाही, तर सदैव सर्वोत्तम ह्याचं करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 1. मी ह्याच्या दोन कन्फ्युज होतो,
कर्म हे धर्म, कारण धार्मिक आणि हिंदू धर्माचं राष्ट्र आहे ना नेपाळ. ओके, त्यामुळं मी करणार होतो, पण चला होता सदैव सर्वोत्तम आपण करू. त्यामुळे सदैव सर्वोत्तम मारला अंदाज लागला. सदैव सर्वोत्तम सूर्यकिरण भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यानचा साजरा करणारा हा आपला सराव आहे. ओके, सदैव सर्वोत्तम करेक्ट आन्सर आहे त्याचं. पुढीलपैकी कोणती किंवा कोणत्या साहित्यकृती या जॉन फॉसे यांच्या आहेत? अशा वेळेस तुम्ही ऑल ऑफ दी अबव डोळे झाकून करायचं बरं का. म्हणजे अंदाज जर तुम्हाला मारायचं ठरलंच तर अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला काय माहिती आहे, कुणाला माहिती आता हे साहित्य आहेत की नाही ते. जॉन फॉसेना तर गेल्या वर्षी साहित्यातील नोबेल पुरस्कार भेटले 2023चा, माहिती असेल तुम्हाला. ठीक आहे, यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार भेटला होता ना गेल्या वर्षीचा म्हणतो मी, जॉन फॉसे यांना. आणि आता क्वेश्चन तो परत आता विचारले बघा. बोट हाऊस त्यांनी लिहिलेलं आहे. मेलानकोली 1 आहे आणि 2 पण आहे, हे पण त्यांनी लिहिलेत. रॉड आणि स्वॅट रेड ब्लॅक हे पुस्तक त्यांचे आहेत. पर्याय क्रमांक 3 इज राईट आन्सर. सॉरी, पर्याय क्रमांक 1 इज राईट आन्सर आहे, अ ब क. भारतातील IMP क्वेश्चन आहे. भारतातील शहरांचे 3D नकाशे तयार करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने कोणत्या कंपनीसोबत एक करार केलं आहे? 3D नकाशा तयार करण्यासाठी एक करार केला आणि कंपनी कुठली असेल तर ते जेनेसिस इंटरनॅशनल कंपनी, पर्याय क्रमांक 3. ओके, मी कन्फ्युज झालो होतो फ्रीडममध्ये आणि जेनेसिसमध्ये. अंतिमतः मी माझं सबकॉन्शियस माइंड सांगितलं की जेनेसिसला टिक मार्क करावा आणि ते बरोबर आलं. असो, पुढीलपैकी कोणत्या जोड्यांमध्ये शहरांची नावे आणि तिथे क्रिकेट क्रीडांगण आहेत योग्य जोडलेली आपल्याला ओळखायचं आहे? ग्रीन पार्क स्टेडियम कुठे आहे? हे कानपूरलाच आहे, बरोबर आहे. ग्रीन पार्क स्टेडियम कानपूरला आहे. होळकर स्टेडियम कुठं आहे? इंदोरला आहे. आणि होळकर नावाचा देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? इंदोरलाच आहे. त्यावरून तुम्ही हे गेस करू शकता. MA चिदंबरम चेन्नईलाच आहे आणि चिन्नास्वामी स्टेडियम कुठे आहे? हे बेंगळूरला आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व करेक्ट आन्सर आहे, पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, स्टेडियम लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं आहे. ईडन गार्डन कुठे आहे? कोणाला सांगतं का? ईडन गार्डन कुठं आहे? हे येतं कोलकात्याला. कोलकाता या ठिकाणी ईडन गार्डन आहे. आणि जो वानखेडे आहे, वानखेडे कुठं आहे? वानखेडे आपल्या मुंबईला आहे. ठीक आहे, चला एक क्वेश्चन विचारतो. फिरोजशाह कोटला कुठं आहे? फिरोजशाह कोटला मैदान, ज्याला अरुण जेटली मैदान म्हणतो पण आता सध्या, फिरोजशाह कोटला नाव बदललं आणि त्याला अरुण जेटली असं नाव ठेवण्यात आले आहे. हे कुठं आहे आता? हे आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला कळायला असेल आता, पर्याय क्रमांक 1 करेक्ट आन्सर आहे. BN गोस्वामी, अंदाज मारल्याशिवाय पर्याय नाही आता. ठीक आहे, BN गोस्वामी हे खालीपैकी कोणते क्षेत्रात संबंधित होते? अंदाज असा मारला अंदाज टिकमार तुमचा माझा तुम्हाला दिसत असेल इथं. ठीक आहे, अंदाज कला इतिहासकारच आहेत ते. ठीक आहे, आर्ट हिस्ट्रीचे येते, पर्याय क्रमांक. त्यांचं निधन, यांचं पण निधन झालं आहे जानेवारी 2024 मध्ये निधन झाले. BN गोस्वामी कला इतिहासकार होते, आर्ट हिस्ट्री लक्षात ठेवा. चालू घडामोडी थोडंसं अवघड होते. लक्षद्वीप संबंधी पुढील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखायचं आहे. थोडंसं भारी क्वेश्चन, थोडक्यात भारी क्वेश्चन. लक्षद्वीप विषयीचे तुम्हाला विधान ओळखायचे आहेत. गेल्या वेळेस पण एक लक्षद्वीपवरचा क्वेश्चन विचारला होता बघा. लक्षद्वीप आणि अंदमान निकोबारचे क्वेश्चन भरपूर विचारलेत. ते जर चालू घडामोडीमध्ये मुद्दे असतील तर तुम्ही लक्षातच ठेवा. ते थोडंसं जातीने लक्ष द्या थोडक्यात. बघा, लक्षद्वीप म्हणजे मल्याळम आणि संस्कृत भाषेमध्ये लाख द्वीप होतो, करेक्ट का? यस, बरोबरच आहे. आता बघा, तुम्हाला अयोग्य विचारलंय ना, अयोग्य विचारले आणि हे जर तुमचं करेक्ट आन्सर असेल अ वाला, तर जिथे अ आहे ते कट करा, संपलं विषय तुमचं. राहिले काय आता उत्तर? ठीक आहे ना, उत्तर काय? बर, चला अजून एक. आकार म्हणून तुम्हाला येईल का नाही मला माहित नाही, पण याची राजधानी तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. आता राजधानी कुठली असेल? कवरत्ती आहे. मग हे करेक्ट आन्सर असेल ना, कळतं का? बरोबर असेल ना हे? हा, मग कुठला असेल आता? उदाहरणार्थ आन्सर चुकीचं ओळखायचं आहे. आगाट्टी ही लक्षद्वीपची राजधानी आहे का? नाही, कवरत्ती राजधानी ना. कवरत्ती ही राजधानी आहे लक्षद्वीपची, म्हणजे हे चुकीचं झालं. ड कुठं आहे आता? ड कुठं आहे? सगळीकडे ड आहे. आकारमानानुसार हा 2ऱ्या क्रमांकाचा नाही, हा 1ल्या क्रमांकाचा आहे. केवळ आणि केवळ 32 चौरस किलोमीटर एवढं क्षेत्रफळ आहे लक्षद्वीपचं. त्यामुळे हे पण आन्सर चुकीचं ठरलं. ब आणि ड याचं राईट आन्सर आहे, पर्याय क्रमांक 4. समजलं तुम्हाला? समजायला लागलाय प्रश्न कसा सोडवायचा? जे तुम्हाला येत आहे ना ते अगोदर बघा आणि योग्य विचार का अयोग्य विचार हे पण बघून घ्या अगोदर. ठीक आहे, जे येते तुम्हाला त्याचे ते ऑप्शन कट करा व्यवस्थितपणे आणि कट करून तुम्हाला यायचं आहे. खरं तर पहिल्यावरतीच तुमचं उत्तर आलं पाहिजे. राजधानी त्याचं कवरत्तीच आहे. ठीक आहे, राजधानी कवरत्ती आहे. हा, मात्र एक क्वेश्चन तुम्हाला सांगतो. लक्षद्वीप मधला सर्वात मोठे शहर कुठलं असेल? बघा, हा क्वेश्चन खूप खतरनाक आहे. सर्वात मोठे शहर वेगळं आहे.
ठीक आहे. लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशातील सर्वात मोठे शहर कुठलं असेल, तर तो आहे अँड्रॉट. अँड्रॉट हे सर्वात मोठं शहर आहे. आणि विमानतळ कुठं असेल, आगाती. ठीक आहे ना. लक्षद्वीप मध्ये कोणत्या ठिकाणी विमानतळ आहे विचारलं तर ते आगाती विमानतळ आहे, आगाती बेटावरती. प्रफुल्ल पटेल हे त्याचे प्रशासक आहेत लक्षद्वीपचे. केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाद्वारे संघटन से समृद्धी हे अभियान चालविले जाते. संघटन से समृद्धी म्हणजे ग्रामीण भागामधील जेवढं पण महिला असतील ना, या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून त्याचा विकास करणे हा याचा उद्देश आहे. ग्रामीण महिला जे आहेत ना, त्यांना बचत गट चालवलं जायचं आणि बचत गटामध्ये त्यांचा समावेश करून घेऊन त्यांचा विकास करायचा, हा या मेन याचा पर्पज आहे. आणि साहजिकच आता ग्रामीण आहे म्हटलं तर ग्रामीण विकास मंत्रालय पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाने हे आणलेलं होतं संघटन से समृद्धी योजना. नेक्स्ट, इथं तुम्ही मी सगळेजणांचा अंदाज मारायचा आहे. ठीक आहे. पुढीलपैकी कोणी पुंज क्वांटम कण या शब्दाची निर्मिती केली आहे. हा, असं नाही की बाबा सगळेजण अंदाज मारतील, बऱ्यापैकी जर करेक्ट कोणाला येत असेल, अभ्यास खूप चांगला असेल विद्यार्थी, तर पुंज क्वांटम कण याची शब्दाची निर्मिती कुणी केले याचा अंडरलाईन करायचा. ठीक आहे. टर्म कुणी दिली ही, तर त्या आहेत मार्क रीड. पर्याय क्रमांक 2 मार्क रीड. लक्षात ठेवा. क्वांटम कण. आफ्रिकन युनियनचं आफ्रिकन युनियनचं गीत कुठलं असेल, अँथम कुठलं असेल, त्याचं मोठं वेगळं बरं का, त्याचं ध्येयवाक्य वेगळं आहे आणि आफ्रिकन युनियनचं गीत वेगळं आहे. आफ्रिकन युनियन हा काय विचारलं होतं, हा बनला होता G20चा 21वा सदस्य देश. मग तुम्ही 21वा सदस्य देश घ्यायचा, सर्वांनाच माहिती होतं त्यावेळेस. याचं हेडक्वार्टर पण माहिती होतं तुम्हाला, आदिस अबाबा या ठिकाणी. आदिस अबाबा. मी पण तुम्हाला चालू घडामध्ये इथपर्यंत शिकवलेलं आहे. आता मला तर काय माहिती हा क्वेश्चन तुम्हाला अँथम वरती येईल म्हणून. ठीक आहे. सगळ्यात जास्त जे मोठं दिसतं ते ठोकून द्या. ठीक आहे. याचं करेक्ट आन्सर तेच आहे. कुठला? लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर. लेट अस ऑल युनाइट अँड सेलिब्रेट टुगेदर याचं अँथम आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आफ्रिकन युनियन आदिस अबाबा जी इथिओपियाची राजधानी, त्या ठिकाणी त्याचं हेडक्वार्टर येतं. हे करामती आहेत बरं का, हे सगळ्यात जास्त आहेत, सगळ्यात जास्त दिसतं म्हणून त्याला करेक्ट करा म्हणून. हे करामती आहेत. हे तुमचं स्कोअर वाढण्यासाठी खूप गरजेचं आहे, व्यापकता. ठीक आहे. चलो, खालीलपैकी कोणत्या अंतराळ संशोधन संस्थाने भूगर्भातील पाण्याचे सर्वेक्षण करण्यासाठी संयुक्तपणे SWOT नावाची एक आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम सुरू केली होती? कन्फ्युजन झालं? मी केलं होतं नासा आणि इस्रो. ऍक्च्युअली त्याचं उत्तर आहे नासा आणि CNES आणि नासा. ठीक आहे. युरोप लक्षात ठेवा. ओके. आणि जाक्सा कोणाचा आहे? जाक्सा जपानची आहे. जाक्सा जपानची आहे. युरोपियन स्पेस एजन्सी पण आहे. चला, CNES हे फ्रान्सचे आहे आणि CNSA पण आहे. CNSA हे आहे चीनचं. ठीक आहे. आणि हे फ्रान्सचं आहे. नासा आणि फ्रान्सने सुरू केलं होतं SWOT नावाची आंतरराष्ट्रीय उपग्रह मोहीम. चलो, अन्न कचरा निर्देशांक 2024 डॅश यांनी प्रस्तुत केला आहे. हा थोडासा कन्फ्युजन झालो मी या ठिकाणी. ठीक आहे. मला करायचं होतं संयुक्त राष्ट्र संघ कार्यक्रम, पर्यावरण कार्यक्रम. चुकीच झालं ते. अन्न आलाय म्हटल्यावर मी FAO करून टाकलो त्याला. ऍक्च्युअली त्याचं उत्तर आहे युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम, UNEP. ठीक आहे. मी मध्ये काय सांगालो की माझं असं झालं, माझं तसं झालं, तर त्याच्यातून तुम्हाला बऱ्यापैकी शिकायला भेटतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. असं नाही की माझा मी लय भारी आहे, पण बऱ्यापैकी जे छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, ते तुम्हाला अशाच आमच्यासारखे जे युट्यूबर असतील, जे ऑफलाईन तुम्हाला शिकवत असतील, त्या शिक्षकाकडून तुम्हाला बारीक सारी गोष्टी शिकायच्या आहेत आणि तुम्हाला क्वेश्चन पेपर कसं हँडल करायचं हे तुम्हाला त्याच्यातून शिकून तुम्हाला पास व्हायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. हां, याच्या पाठीमागे खूप मोठं कारण आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP, याचं हेडक्वार्टर केनियाची राजधानी नैरोबी या ठिकाणी येतं आणि यात जे काय स्थापना आहे ती 5 जूनची आहे. 5 जून 1972 स्थापना आहे. ठीक आहे. 5 जून 1972. थोडंसं तुम्हाला बाहेरचा आवाज बॅकग्राऊंड येत असेल, थोडंसं खाली गणपती बसलेला आहे आमच्याकडं. 1.5 दिवसाचा गणपती असतो, माघी गणपती. मला पण माहीत नव्हतं. ठीक आहे. मुंबईच्या काही एरियामध्ये ना 1.5 दिवसाचा गणपती असतो. जे विद्यार्थी मुंबईच्या परिसरात असतील त्यांना माहिती असेल 1.5 दिवसांचा गणपती. बाकी ऑल महाराष्ट्रामध्ये जो गणपती असतो तो 9 दिवसांचा, 11 दिवसाचा, 7 दिवसाचा असतो, तुम्हाला माहिती असेल. आपण जे धूमधडाक्याने साजरा करतो ना सप्टेंबरमध्ये वगैरे, तो वेगळा. 1.5 दिवसाचा माघी गणपतीला म्हणतात. माघी गणपती हा पण असतो. ठीक आहे. पाठीमागे 2 दिवस झालं.
थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड नॉईज येत असेल, पण काय हरकत नाही. चलो, तुम्हाला माझा आवाज त्याच्यापेक्षा जास्त येत असेल. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम समजला, अन्न कचरा निर्देशांक त्यांनी घोषित केलाय आणि फूड इंडेक्स पण आलं होतं काही दिवसापूर्वी. ठीक आहे. फूड इंडेक्स मध्ये भारतात कोणता राज्य प्रथम क्रमांकावरती आहे? राज्य विचारलं तर केरळ. लक्षात ठेवा आहे, केरळ नंबर 1 वरती आहे. आणि FAO जी काय संस्था आहे ह्याचं ठिकाण येतं, हेडक्वार्टर येतं रोम मध्ये. जी केनियाची राजधानी जी इटलीची राजधानी रोम आहे ना, रोम या ठिकाणी FAO आणि WFP वर्ल्ड फूड प्रोग्रामचं पण मुख्यालय रोम मध्येच येतो, जे की टायबर नदीच्या काठी आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, द इंडियन नेव्ही ॲट 75 रेमिनिसिंग द वायेज हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ठीक आहे, हे पुस्तक या पुस्तकाचे लेखक येतात कमांडर रणजित राय. कमांडर रणजित राय, पर्याय क्रमांक 3. आणि भारतीय नौदल प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. कोणत्या अनुच्छेदात म्हणजे कलमामध्ये पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर, गाव इत्यादी शब्दांच्या व्याख्या दिलेल्या आहेत? ठीक आहे, पंचायत राज संबंधी व्याख्या कुठे येतं? हे येतं कलम 243 मध्ये. कलम 243 ए पासून ते कलम 243 ओ पर्यंत ते तरतुदी आहेत ना, ते सांगतात 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्ती जी सांगतं ग्रामीण पंचायत राज व्यवस्था. ग्रामीण पंचायत व्यवस्था 73वी घटना दुरुस्ती 1992 लागू झालं 24 एप्रिल 1993 ला. 243 ते 243 ओ पर्यंत तरतुदी आढळतात. 243 कलम. ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कितव्या कलमात आहे? कलम 40 आहे. हे कलम 40 कशामध्ये येतं? हे तर मार्गदर्शक तत्वामध्ये. मार्गदर्शक तत्व जे आपण घेतलं आयर्लंड या देशाकडून. ठीक आहे, आयर्लंड या देशाकडून आपण घेतलेला आहे कलम 40. ग्रामपंचायती संघटन किंवा ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठीचे कलम 40 मध्ये आहे. मुन्शी अय्यंगार सूत्र जे आहे ना, ते कसे संबंधित आहे? हे आहे भाषा विषयक समिती. भाषा समस्या सोडवण्यासाठी आहे. देवनागरी जी लिपी आहे, देवनागरी लिपी ह्याच्याविषयी जे काही समस्या निर्माण झाल्या होत्या, ह्या समस्या सोडवण्यासाठीचे हे एक सूत्र आहे मुन्शी अय्यंगार सूत्र. भारतीय संविधानात खालील अनुच्छेदानुसार निर्वाचन आयोगाची स्थापना. निर्वाचन आयोग हा शब्द बऱ्यापैकी जणांना नवीन वाटला असेल, पण हे इलेक्शन कमिशन आहे. लक्षात ठेवा, म्हणजेच काय, हा निवडणूक आयोग आहे. थोडक्यात काय, निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमात करण्यात आलेला आहे राज्यघटनेच्या? कुठं असेल? कलम 324, पर्याय क्रमांक 3. सोपं आहे क्वेश्चन. आणि सध्याचे निवडणूक आयुक्त कोण असतील? राजीव कुमार आहेत. पहिले निवडणूक आयुक्त कोण होते? फर्स्ट वाले पहिले निवडणूक आयुक्त होते, पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन. सुकुमार सेन हे होते पहिले मुख्य निवडणूक आयुक्त. आणि पहिली महिला मुख्य निवडणूक आयुक्त येतं VS रामादेवी. इथं विचारला बघा क्वेश्चन, भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण असतील? VS रामादेवी. खूप वेळेस आपण सांगितलेलं आहे, बघितलं, तुम्हाला सांगितलं मी, कोणाचाही क्वेश्चन चुकू नये असे VS रामादेवी लक्षात ठेवा. आणि अच्छा, मग महाराष्ट्राचे नवीन कोण बनलेत का? ठीक आहे, महाराष्ट्राचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले असतील? दिनेश वाघमारे. दिनेश वाघमारे बनलेले आहेत. असो, भारतीय राज्यघटनेतील कोणते अनुच्छेद किंवा कलम हे राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे? म्हणजे राज्य विधिमंडळ, जसं बघा संसद म्हटलं ना, संसदचं कलम काय सांगतं? 19 सांगतं. राज्यसभा काय सांगतं? राज्यसभा सांगतं 80. आणि लोकसभा सांगतं, ठीक आहे, लोकसभा काय सांगतं? 81. तसं राज्य विधिमंडळ काय सांगतं? तर ते कलम 168, पर्याय क्रमांक 2. कलम 168 मध्ये आहे राज्य विधिमंडळ. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? तर ते राज्यपाल करतात. लक्षात ठेवा, राज्यपाल जेवढे देतील वेतन वगैरे हे सर्व तेवढं लागू होतं महाधिवक्त्यांना. आणि राज्यातील कोणत्याही राज्यातील सर्वाधिक हे हायेस्ट पद आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा, ॲडव्होकेट जनरल म्हणतो आपण त्यांना, महाधिवक्ता. सध्या कोण आहेत महाराष्ट्राचे? सध्या महाराष्ट्राचे कोण असतील? तर ते आहेत ॲडव्होकेट बिरेंद्र सराफ. महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ आहेत. आणि कलम कुठला असेल महाधिवक्ता संबंध भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला सांगतं? कलम 165. कलम 165. ठीक आहे, चल, खालीपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ आहे? म्हणजे जिथं विधानसभा पण आहे प्लस विधान परिषद पण आहे, असे 6 राज्यामध्ये आहे. आणि आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश. सोपं क्वेश्चन हा. ह्या 6 राज्यामध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. आणि विधान परिषदेचा कालावधी कसा असतो? हा एक स्थायी सभागृह आहे, बरखास्त होत नाही. हा, मात्र जर सदस्य असते ना,
सदस्यांचा कालावधी हा किती असतो? 6 वर्षांचा राहतो. चला, घटनेतील म्हणजे भारतीय राज्यघटनेतील कलम 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे कोणाकडे दिले आहेत? राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार म्हणजे राज्याचे कार्यकारी प्रमुख कोण आहेत? जर तुम्हाला कलम आठवत नसेल तर लक्षात ठेवा की राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार हे राज्यपालांकडे असतात. पर्याय क्रमांक 2. आणि केंद्राचे जे राष्ट्रपती आहेत ना, राष्ट्रपतीकडे आहेत सर्व कार्यकारी अधिकार. म्हणजे भारताचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर त्याचं राष्ट्रपती. हे कुठलं कलम सांगतं? हे कलम सांगतं कलम 53(1). सॉरी, कलम 53(2) आहे. कलम 53(2). कारण कलम 53(1) काय सांगतं? तर कलम 53(1) सांगतं की भारताचे सरसेनापती असतात राष्ट्रपती, सर्वोच्च दराचे सरसेनापती. असो, हे काय एवढं महत्वाचं नाही. हा, एवढं मात्र लक्षात ठेवा की कलम 53 मध्ये हे कार्यकारी प्रमुख आहे. जिल्हा न्यायालयाची नियुक्ती कोण करतात? जिल्ह्यामध्ये म्हणतो मी, बघा, हायकोर्ट असेल प्लस सुप्रीम कोर्ट असेल, यांची नेमणूक कोण करतात? न्यायाधीशांची राष्ट्रपती करत असतात. आणि मग जिल्ह्यातील असतात ना, जिल्ह्यातील तर ते राज्यपाल करत असतात. राज्यांच्या संबंधित राज्याचे राज्यपाल. पर्याय क्रमांक 4. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कलम किती आहे? कलम मला वाटतं 233 कलम असेल. कलम 233. ओके, तर चेक करा. घटनेच्या कोणत्या कलमामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय, हायकोर्ट थोडक्यात हे एक अभिलेख न्यायालय आहे? बघा, हायकोर्टाचं कलम काय सांगतं? हायकोर्टाचं कलम सांगतं कलम 214. आणि पुढचं कलम जो कलम 215 हे सांगतं अभिलेख न्यायालय. ओके, अभिलेख न्यायालय सांगितलंय तुम्हाला, खूप वेळ शिकवलंय हे. आणि जे समजा सुप्रीम कोर्टाचं कलम कुठलं असेल? सुप्रीम कोर्टाचं कलम आहे कलम 124. आणि कलम 129 काय सांगतं? सुप्रीम कोर्ट हे एक अभिलेख न्यायालय आहे. ठीक आहे, रिपीट करतो. हायकोर्टाचं अभिलेखाचं कलम आहे कलम 215 आणि सुप्रीम कोर्टाचं अभिलेखाचं कलम आहे कलम 129. आणि जे महाराष्ट्राचं हायकोर्ट आहे याचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण म्हटले असतील? तर ते न्यायमूर्ती आलोक आराधे. हे तर न्यायमूर्ती लक्षात ठेवा, मुख्य न्यायाधीश बॉम्बे हायकोर्टाचे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये किंवा कलमामध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशांसाठी राज्यसभेतील जागेची तरतूद आहे? ठीक आहे, बघा, अनुसूची किती? अनुसूची अर्थ हे परिशिष्टे बरं का, परिशिष्टे हे अनुसूची म्हणजे काय? परिशिष्टे आहेत. आणि हे परिशिष्ट मग पहिले कुठलं असेल तर सगळ्यांचे नाव आहेत पहिल्यामध्ये, सोडून द्या. दुसऱ्यामध्ये वित्त आहे, वित्त वगैरे आहेत. तिसऱ्यामध्ये शपथ आहे, ह्याच्यामध्ये नावे वगैरे आहेत ना. पहिल्यामध्ये नाव आहेत सर्वांच्या, आणि दुसऱ्यामध्ये वित्त आहे, तिसऱ्यामध्ये शपथ आहे, चौथ्या याचा करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चौथ्या याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानुसारच ह्याच्यानुसार काय झालंय, महाराष्ट्रातील राज्यसभेवर जागा किती येतं? तर तिथे 19 जागा. 19. कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये ग्रामसभेला संविधानिक दर्जा हा प्राप्त झालेला आहे? बघा, 73वी घटना दुरुस्ती सर्वांना माहिती असेल. आता ग्रामसभा विचारलाय तुम्हाला, 73वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवा, हे ग्रामीण पंचायत राज व्यवस्थेत संबंधित आहे. आणि जर 74 विचारलं असतं तर शहरी पंचायत राज व्यवस्था आहे, लक्षात ठेवा. आणि जे 73वी घटना दुरुस्ती ते 1992 मध्ये झालं. आणि 24 एप्रिलला 1993 मध्ये काय झालं, हे लागू झालेलं आहे. ठीक आहे, 24 एप्रिल 1993. त्यामुळं पंचायत राज दिन म्हणून कधी साजरा करतो आपण? तो 24 एप्रिलला साजरा करत असतो. पंचायत राज दिन कधी असतो? 24 एप्रिलला असतो. खालीलपैकी कोणती लस ही त्वचेच्या थरामध्ये देण्यात येते? तर ते आहे बॅसिलस कॅलाबिटी ग्युरिन म्हणजे BCG लस. पर्याय क्रमांक 2, BCG लस लक्षात ठेवा, त्वचेच्या थरामध्ये म्हणजे आपल्या त्वचेमध्ये वरच्या थरामध्ये देण्यात येतं. बायोमेडिकल कचरा आहे. बायोमेडिकल कचरा रंगीत कोडेड पिशवी वापरून वेगळा केला जातो आणि सुरक्षितपणे त्यांची विल्हेवाट लावली जाते. ठीक आहे, तर कोणती रंगीत कोडेड पिशवी ही मानवी शारीरिक कचऱ्यासाठी वापरली जाते? ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. कारण पिवळा, लाल हे दिलंय बघा, मी फोटो दिलेला आहे. पिवळा, लाल, व्हाईट म्हणजे पांढरा आणि निळा, हे 4 प्रकारचे रंग वापरले जातात बायोमेडिकल कचरा वेगळा करण्यासाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला मानवी शारीरिक कचरा विचारले तुम्हाला, दिले बघा, ह्युमन, ॲनिमल आणि अनॅटॉमिकल वेस्ट. तर हे कुठला रंग आहे? हा पिवळा आहे, म्हणून पिवळा याचा राईट आन्सर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पिवळा रंग लक्षात ठेवा. बाकी तुम्ही या ठिकाणी आन्सर वाचून घेऊ शकता की कुठल्या टाईपमध्ये काय काय आहे म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट, आहारातील प्रथिनांची प्रोटीनची कमतरता झाल्यामुळे कोणता आजार होतो? प्रथिनांची कमतरता झाल्यामुळे आपल्याला 2 आजार होतात. एक आहे सुकटी, दुसरा आहे सुजवटी. एक आहे मॅरास्मस, दुसरं आहे क्वाशोवॉर्कर.
कॉस्ट वर्कर, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. बऱ्याच जणांना सुट्ट्या सुचोटी माहिती असेल तर त्यांचं मराठीमध्ये इंग्लिशमध्ये नाव माहिती नसतील तर इथं अवघड होऊन बसेल त्यांचं. ठीक आहे ना. मग काही वेळेस काय म्हणतात बघा, इथं बघा मधुमेह दिले, डायबिटीज द्यायला पाहिजे ना त्यांनी, मधुमेह दिलेत. आणि वात रोग दिलाय. ठीक आहे. आर्थरायटिस द्यायला पाहिजे होतं मराठीमध्ये, इथं देवनागरीमध्ये वात रोग दिले. आणि इथं क्वाशिवर्करला द्यायला पाहिजे होतं सुजवटी म्हणून, दिलं नाहीत त्यांनी. क्वाशिवर्कर जसं तसं तुम्हाला स्पेलिंग दिले. त्यामुळं बऱ्यापैकी बऱ्यापैकी काय होतं, तुम्हाला विज्ञानामध्ये खास करून तुम्हाला इंग्लिश शब्द आहेत ना हे तुम्हाला माहितीच पाहिजे. बऱ्यापैकी तुमचे ते आन्सर सुटतात. सस्तन प्राण्यांची लक्षणे खालीपैकी कोणती आहेत? सस्तन प्राणी आहे, सस्तन प्राण्याची लक्षणे, सस्तन प्राणी कोणाला म्हणावं हे मी तुला 1000 वेळेस सांगितलं की कोणाला म्हणतात. ठीक आहे. चला आपलं उदाहरण घ्या. मानवाला मला सांगा किती कप्प्याचं हृदय आहे? आपलं किती कप्प्यात हृदयाचं? 4 कप्पे. मग हे चुकेल की नाही ब वालं? हृदयाला 3 कप्पे म्हटले सस्तन प्राण्यांचं. ठीक आहे. आपल्या 4 कप्पे आहेत ना, 4 कप्पे आहेत. आपण सस्तन प्राणी आहे. अंगावर केस असतात का? येस असतात ना, आपल्या आहेत की. मादी ग्रंथी, मादीमध्ये स्तनग्रंथी असतात का? येस असतात ना, स्तनग्रंथी असतात. ठीक आहे ना, स्तनग्रंथी असतात आपल्या मातेला, स्त्रीला असतात. आणि म्हणजे ब चुकीचं आहे, तर इथं ब हे गेलं, इथं ब हे गेलं, राहिलं हे 3. आणि स्तनग्रंथी क पाहिजे, दोन्हीमध्ये पण क आहे. काही सस्तन प्राणी अंडी घालतात, यस घालतात, लक्षात ठेवा. तुम्हाला 1000 वेळेस सांगितले, दाखवले पण आहे मी ते प्राणी कोण आहेत ते. प्लॅटिपस आहेत आणि एकिडना आहेत. पुस्तकात आपल्याला दिले बघा, राजगुरू पुस्तकामध्ये तुम्हाला हे प्राणी पण मी दाखवले, अंडी पण दाखवले तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे हे पण करेक्ट आन्सर आहे. क आणि ड, पर्याय क्रमांक 4. हे आता सस्तन प्राण्याचं लक्षण. चला नेक्स्ट, ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे. ब्रॉन्कॉटी कुठला आहे? आपलं ट्रिक काय? ब्रॉन्कॉटी आपला ट्रिक आहे. कॉपर आणि टिन म्हणजे SN, कॉपर म्हणजे CU, पर्याय क्रमांक 3 1, पर्याय क्रमांक 1 करेक्ट. ओके. CU प्लस SN, CU प्लस SN ब्रॉन्कॉटी. आणि ब्राकॉजी म्हणजे काय? ब्राकॉजी, आता हे काय तुम्ही म्हणाल, हे आपलं ट्रिक आहे. ब्रा म्हणजे ब्रास आहे, हे पितळ आहे, पितळ. ब्रास म्हणजे काय? पितळ. कॉ म्हणजे कॉपर, जी म्हणजे झिंक. ठीक आहे. रासायनिक उद्योगामध्ये जिओलाइटचा उपयोग कशामध्ये वापर केला जातो? हे उत्प्रेरक म्हणून वापरतात, कॅटलिस्ट म्हणून वापरतात. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 जिओलाइटचा वापर. खालीपैकी कोणाला फळ पिकवणारं संप्रेरक म्हणून म्हटलं जातं? म्हणजे फळ अर्ध कच्चं फळ असेल तर त्याच्यावरती कशाचा मारा करतात की आपलं ते पिवळे असतं किंवा फळ पिकतं लगेचच, तर ते इथिलिनचा मारा करतात. पर्याय क्रमांक 3 इथिलिन हा फळ पिकवणारा संप्रेरक आहे. लक्षात ठेवा, IMP. योग्य उदाहरणासह शैवाळ गट जुळवा. थोडंसं अवघड आहे, पण आता चला, पण एकावरून तुम्हाला आन्सर येऊ शकतो बरं का. हे लय भारी आहे बघा. हिरवे शैवाळ आहे, जर तुम्ही कदाचित तुम्हाला काही जर आठवत नसेल तर तुम्हाला स्पायरोगेरा तुम्हाला आठवत असेल. स्पायरोगेरा जो हिरवा असतो ना, स्पायरोगेरा, तर ला 3 करा. ला 3 फक्त एकातच आहे बघा, इथं ठोकून द्या अंदाज, करेक्टच आहे ते. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक 3 करेक्ट आन्सर आहे. हिरवे शैवाळ स्पायरोगेरा आहे. तपकिरी कुठलं असेल? तपकिरी आहे सर्गॅसम. लाल कुठलं असेल? लाल आहे तुमचा पॉलिसायकोफेनिया. आणि पिवळे शैवाळ कुठलं असेल तर बॉट्रिडियम. हे तुमचे अत्यंत महत्वाचे क्वेश्चन, महत्वाचं GK. बऱ्यापैकी प्रश्न मी सुटून पण गेले असतील माझ्याकडून. ठीक आहे. पण जे प्रश्न महत्वाचे आवश्यक वाटले मला तिथे मी घेतलेले आहेत वेळेच्या अभावामुळे. आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आपला जो काही GKचं पुस्तक आहे, जो नवीन आवृत्ती येणार आहे, अजून काही दिवस वेळ लागेल त्याला, परंतु जे मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तुम्ही हे पुस्तक नक्कीच घेऊ शकता. या नंबरवरती मेसेज करा जर कोणाला पुस्तक पाहिजे असेल, हवं असेल तर. ठीक आहे. संपूर्ण GK तुम्हाला कव्हर होऊन जाईल ह्या पुस्तकामध्ये. आणि आताच जे आपण प्रश्न व्हिडिओ बघितले ना, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रश्न हे या पुस्तकामध्ये तुम्हाला सापडतील. चला, डेली करंट अफेअर्सचा कोर्स आहे, हा कोर्स नक्कीच घ्या, तुम्हाला खूप सोपं जाऊन जाईल. GK आणि करंट अफेअर्स दोन्ही पण कव्हर होतं. PDF पण मी देत असतो, PDF देतो, व्हिडिओ देत असतो. ह्याच्यामध्ये व्हिडिओ पण आहेत, अर्धा तासाचे व्हिडिओ असतात दररोज, डेली न चुकता. हा पण तुम्हाला नक्कीच फायदेशीर होऊन जाईल. डेली करंट अफेअर्सचा कोर्स घेण्यासाठी आपला ॲप इन्स्टॉल करा, जो कमेंट बॉक्समध्ये आहे. चला, जाता लाईक करा बरं व्हिडिओला. लाईक करा, आवडलं असेल तर लाईक करा, नाही आवडलं तर डिसलाईक देखील करू शकता. चला, सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला मी आपल्या स्क्रीनवरती पण मी घेण्याचा प्रयत्न करणार आहे. स्क्रीन म्हणजे बोर्डावरती. ठीक आहे. चलो, इथं थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा गोष्टी. थँक्यू. जय हिंद.